नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी काँग्रेस भवन लातूर येथे रेणापूर नगरपंचायत निवडणुकी संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा लातूर शहर व ग्रामीण निरीक्षक जितेंद्र देहाडे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंखे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। सदरील बैठकीत यापूर्वी जाहीर करण्यात आलेले रेणापूर नगरपंचायत निवडणूक प्रभागनिहाय पक्ष निरीक्षकांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले। रेणापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांना प्राधान्य देत नागरिकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आम्ही सारे एकसंघपणे या निवडणुकीस सामोरे जात आहोत, असे मत धीरज विलासराव देशमुख, प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी व्यक्त केले। यावेळी असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। सिटीझन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष रिपोर्ट। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आज काँग्रेस भवन मध्ये रेणापूर नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशचे पदाधिकारी जितेंद्र दहाडे, जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अभयजी साळुंखे, तालुक्यातले सर्व पदाधिकारी, रेणापूर नगरपंचायत मध्ये इच्छुक असलेले उमेदवार व आमचे सर्व कार्यकर्ते, माजी नगरसेवक या सर्वांची ही बैठक आता इथं करण्यात आलेली आहे। निवडणुकीमध्ये काँग्रेसला जवळजवळ यश मिळवण्यासाठी ही सगळी टीम सज्ज झालेली आहे। गेल्या 5 वर्षामध्ये रेणापूर नगरपंचायतसाठी जो काही विकास निधी आम्हाला महाविकास आघाडी सरकार असताना जो काही आणता आला, त्या कामाच्या भरोशावर आमची ही सगळी लोकांमध्ये दिसून जे काम झालेलं आहे आणि सध्या सरकारचं वर्षभरचं कारभार आणि गेल्या 2 वर्षामध्ये जे महायुतीचा कारभार चालू आहे, कसे ते शेतकऱ्याची फसवणूक करतात, कधी कर्जमाफीच्या नावावर, कधी अनुदानाच्या नावावर, कधी लाडके बहिणीच्या नावावर, कधी रोजगार निर्मितीच्या, जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती होत नाही, अनेक प्रश्न आहेत। रेणापूरमध्ये नगरपंचायतीमध्ये पाणी पुरवठ्याची योजना जी आम्ही आमच्या काळामध्ये मंजूर केली होती, अजून त्याचं काम सुरू झालं नाही, काही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं देखील आता इथं काही बोलण्यात आलेलं आहे, त्याच्यावर देखील चौकशी व्हावी आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतीसाठी जी काही कामाची यादी असेल, म्हणजे रेणुका देवी मातेचं मंदिर असेल, रस्त्यांची कामं होती, ही सगळी कामं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेस करून घेतली, त्याच्या वर्क ऑर्डर त्यावेळेस झाल्या, त्याचे कामं पूर्ण झाले। लोकार्पण सोहळा करण्यामध्ये देखील विरोधी पक्षाला यश तेवढंच मिळालं की पोस्टर लावून त्यांनी त्या काम केलेल्या कामावर स्वतःचे पोस्टर लावून लोकांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रकार तिथे केला। तो हाणून पाडण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते आता घरोघर जाऊन येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतचं यश हे काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय थांबणार नाही।